गाडी आली आणि गाडी आपल्याला जाता नाही. नमस्कार, मी कोकण कन्याचं तिथं स्वागत करते तुमचं थेट मालवणमधून. माझं मालवणची ट्रिप पूर्ण सक्सेसफुल झाली आणि मी आत्ता मालवणमधून पुन्हा ठाण्याला चालले. गोंदाई ट्रॅव्हल्सने स्लीपर कोचने प्रवास करणार आहे. सो खरंच खूप भारी वाटलं. 2 वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली आणि खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील. सो आता जरा इथे आल्यानंतर मला हे कॅम्पा पण खूप आवडला, खूप मस्त आहे. सो चला आता आपला प्रवास सुरू करतो. चला, आपली गोंदाई ट्रॅव्हल्स आलेली आहे. आता हिच्याने आपण जाणार आहोत. पहिली सीट आहे आमची. चला जाऊया आतमध्ये आपण. ही आहे गोंदाई ट्रॅव्हल्सच्या आतली सिटिंग अरेंजमेंट. इकडे AC आहे, हा बाजूला फॅन आहे, इकडे पण AC आहे. इथे चार्जिंग स्लॉट आहेत. बघा चालू आहे का आज तरी. तो मोस्टली चालू नसतं ते चार्जिंगचे स्लॉट. चालते. आणि इकडे आमची अरेंजमेंट चालू आहे. ते कधी बघू शकता. इथून मालवणवरून आत्ता आपण निघालेलो आहोत. 4 वाजलेले आहेत आणि ही आहे आपली बस. ही मालवणकर. ही या आमच्या बॅगा इकडे आहे. कुठे हो? माझ्या सीटला मी बरोबर आहे. जरा चालू. आणि इथे चार्जिंग स्लॉट आहेत. गाडी चालू झाली की चार्जिंग चालू होते आणि 4 वाजताच आधीच झोपतोय. किती सारे फोन वापरतात माणसं. 1, 2, 3 आणि मी एकच वापरते. सॉसांचा ट्रॅव्हल सुरू झालेला आहे. झोपा. कशी होती मालवणची ट्रिप? तुला मालवणमधलं काय आवडलं सगळ्यात आत्ता आपण जे केलं त्यातलं? मस्त होतं ना. कुठलं? संत पाण्यावरचं काय? भारी होतं ना. ॲग्रोवन मधलं काय बेस्ट आहे. कांदळवन. मला तर ईच आणि एवढी गोष्ट आवडली इकडची. हे कॅम्पा पण मला आवडलं. थोडंसं ते पी उगाच ते नंतर येऊन जाईल. सो खरं सांगते, माझी ट्रिप खूप भारी झाली. मला इथे केलेल्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडल्या. दोन्ही स्टेकेशन खूप चांगले होते. एका ठिकाणी मला मस्तपैकी सी फूड्स खायला मिळाले. एका ठिकाणी मस्त स्टे झालं वुडन कॉटेजमधलं. आणि स्पेशली 2 ठिकाणी कायकिंग केली. एक राजकोट ॲक्वास्पोर्टमधून केली, जिथे आपल्याला इतिहास, महाराजांचा इतिहास पाहायला मिळतो. म्हणजे ते राजकोट किल्ला वगैरे पाहायला मिळाला मला. सिंधुदुर्ग किल्ला पाहायला मिळाला. आणि नंतर जे कायकिंग केलं ते कांदळवनचं कायकिंग होतं. तेही अप्रतिम होतं. स्वामी कायकिंग खवणे बीचला फेमस आहे ते. सो मला ते खूप जास्त आवडलं दोन्ही गोष्टी. सो अजून तुम्हाला मी थोडासा, आता काही रात्र तर झालेली नाही आहे कारण का ऑलमोस्ट इकडून जायला वेळ लागतो. सकाळपर्यंत आपल्याला ट्रॅव्हलच राहणार आहे. त्यामुळे अजून थोडंसं मी जे पण काय शेअर करता येईल ते शेअर करेलच. आणि बघा, व्हिडिओ बघत राहा. आपला प्रवास सुरू झालेला आहे. मालवणला बाय बाय करताना कसं तरी वाटते. सुरुवातच वर्षाची इतकी सुंदर झाली की आता मला जाऊ वाटत नाही आहे पुन्हा घरी. पण मी परत लवकरच येणार आहे मालवणला. हे मी लास्ट टाईम पण बोलली होती आणि मी पुन्हा आले आणि मी पुन्हा येणार. यावर्षी माझ्या अजून 5 फेऱ्या तरी होणारच मालवणला. सो चला, बाय बाय. खूप सारं शूट करून दमलाय आणि आता झोपला. भेटतीच जागी आहे. इकडे मोबाईलमध्ये चार्ज होतोय कारण सकाळी मी ऑलमोस्ट 9, 9:30ला पोहोचेल त्यामुळे. आणि बाहेर बघताय तुम्ही बाहेरचा व्ह्यू. थोडासा बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला.
पण थोडी झोपते आणि त्याच्यानंतर मग उठे. आता हे काय आलंय बघूया. मला पण नाही माहिती कुठे आम्ही आलोय. इथे काय आलंय हे? कसाल आलंय. कसाल सगळं माहिती असेल. आणि इथून मी आजींकडून ना लाडू घेतलेत खायला आणि आमचे हा झोपलाय. मी मस्तपैकी एकटीच खाते. आता आम्ही मस्तपैकी हे आजीने आणले होते घरगुती शेंगदाण्याचे लाडू ते खातोय कसालला. सावतायत का? चला खाऊया. आपली गाडी आता इथे पेट्रोल पंपवर थांबली आहे. कोंदाई पेट्रोल भरण्यासाठी लाईन आहे. सो पेट्रोलसाठी थांबले. ठाणेश्वर मागूनच आली आहे. ही आमची ग्रीन कलरची आहे गोमदाई. यो हाय इथे काही खायला नाही तर मी त्याला दिलं. बाय. चालला तू? मी येते नंतर भेटायला. बाय. सो इकडेच आता पेट्रोल पंपला थांबलेले आहे. 7 वाजलेले आहेत आणि पेट्रोल भरून मग पुन्हा जाणार आमचा प्रवास सुरू होईल. कदाचित एका ठिकाणी खायला पण थांबणारच ऑब्वियस. सो बघूया पुढे पण मी जागी असेल तर मी खायला थांबेल, नाही तर मी डायरेक्टली सकाळी उठेन. पेट्रोलला थांबले. पेट्रोल भरायला बघू शकता तुम्ही. आता इथे हॉटेलला चहासाठी गाडी थांबली. हॉटेल ग्रीन पार्कला. आणि दुसरी पण गाडी आता आली तिथे. ऐकतं कसं काय चहा नाश्त्याला थांबलेत. पण मला चॉकलेट आईस्क्रीम खायची इच्छा झाली. चॉकलेट आईस्क्रीम. गेला आणायला. गाडी जेवायला थांबली होती हॉटेल पंचामृतला. पण माझी अजिबात जायची इच्छा नाही. मी अशीच बसून होती. मी अशीच बसून. हॉटेल एवढे 3-3, 4 हॉटेल. ते वॉशरूममध्ये पाणी नाही. खूप आहे बघा. या इकडच्या वॉशरूममध्ये पाणी नाही. हॉटेल पंचामृतच्या पैसे मिळतात म्हणून गाड्या थांबवतात. बस कटू आहे पण सत्य आहे. सो अशी ही माझी मालवण ट्रिप. हा माझा प्रवास सगळं काही झालेलं आहे. आणि मी पोहोचेलच थोड्या वेळामध्ये डायरेक्ट ठाण्याला आणि मग देन ऑफिसला जाणार. सो असा हा माझा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही आत्तापर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हे प्रेम असंच राहू द्या. बाय बाय.